तर लक्ष्मीपूजन करायचं ना, त्या लक्ष्मीपूजनासाठी मात्र आपली लक्ष्मी मोकळी असली पाहिजे. कधी कधी मात्र तुम्ही नोकरी प्रयत्न करतायत, नोकरी प्रयत्नामध्ये पण अपयश येतं, धंदा व्यवसाय करतात त्याच्यामध्ये पण आपल्याला अपयश येतं. म्हणून अशा पद्धतीनं जर समजा कधी कधी काही पाहिलं, आता आम्ही नवीनच काही पाहिलं, लक्ष्मी मोकळी करायची म्हणलं, एक चावी आली. चावी पाहिली नाही तुम्ही? एखाद्याला एखाद्या कामामध्ये जर खूप अडथळे येत राहिले ना, एक चावी आली गळ्यात घालायची. ती गळ्यातच चावी घालते बरं का. आता गळ्यात चावी बांधली नंतर मात्र सगळे दार खुलले होतील, मात्र सगळे कुलप खुलले होतील, अशातला काही भाग नाही. म्हणजे आता ते नमुना म्हणून दाखवतो ना, आमच्याकडे येईल पा. ही एक चावी आहे. या चावीवरती एक बाजूला कुबेर यंत्र आहे, म्हणजे कुबेराची मूर्ती, एका बाजूला कुबेराचं यंत्र आहे. अशा किती चाव्यांची पूजा केली ना, कुबेर देव मात्र काय तिची तिजोरीची चावी तुमच्याकडे देणार नाही. आणि एक मात्र ही बी गळ्यात बांधायची चावी दिसली तुम्हाला? गळ्यात बांधायची चावी. ही गळ्यात बांधायची चावी गळ्यात बांधली म्हणजे सगळे बंधन खुलले होतील असं काही नाही. म्हणून मात्र तुम्ही असे काही कुठं नाही करत बसते ना, त्याच्यामुळे मात्र तुमची श्रद्धा ढसळते. काहीच करायची गरज नाही. तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलाची. या चावीवरती असणारं यंत्र, तुमच्या घरामध्ये असणारं यंत्र जे आहे ना, त्या यंत्राला मात्र प्रत्येक 8 दिवसात नाही तर 15 दिवसात का होईना त्याचा अभिषेक करावा लागतो. त्याचे काही नियम असतात, ते आपल्याला माहित नाही. कुबेरला गेलं आणलं कुबेर यंत्र, तुळजापूरला गेलं आणलं तुळजापूरचं लक्ष्मीचं यंत्र. पण असे किती यंत्राची पूजा करे, उलट मात्र तुम्ही तुमच्या पायावरती दगड पाडून घेते आणि पुन्हा परीक्षेने लावून घेते. म्हणून मात्र आता ही पाहिली चावीचे ना, आता ही चावीची पूजा केल्यावर तिजोरी खोलल्या जाईल बा आपली. आपली म्हणजे कुबेराचं भांडार. फक्त लक्ष्मीपूजन करताना एक करा, तुम्हाला लक्ष्मी मोकळी करायची ना, 2 विधी मात्र असे जबरदस्त सांगतो आम्ही. हे तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलाची. आपलं आपल्या जवळ आहे, पण आपला विश्वास पाहिजे. आपला विश्वास पाहिजे. विश्वास असेल तर तुमच्यात परमेश्वराने काय ठेवलं ते सापडेल तुम्हाला. विश्वास असेल तर या माहिती पत्रकातले विधी तुम्हाला लागू होतील. विश्वास नसेल मात्र लोक करते म्हणून आपण जर करत राहिलं ना, लागू होणार नाही. बऱ्याच जणांना विचारा, ज्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवाळीपासून ही माहिती पत्रकाप्रमाणे दिवाळी करतात, त्यांची दिवाळीचे या माहिती पत्रकाप्रमाणे. म्हणून लक्ष्मी बांधल्या जाते कशी, दुसरं कोणावरती विश्वास न ठेवताना ही माहिती समजून घ्या. लक्ष्मी बांधल्या जाते कशी, लक्ष्मी राहते कुठं हे तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे. जो व्यक्ती वर्षभर मात्र लक्ष्मीची पूजा करतो म्हणजे देवाऱ्यामध्ये, त्याच्या घरामध्ये चणचण आहे. चणचण म्हणजे झाडून झटकून सोपडा साप. त्यांचं कर्ज मिटाना, उत्पन्नाचे साधन नाही, पैशाला पैसा लागना. हे का? ज्यांच्या घरामध्ये देवस्थानी लक्ष्मीची पूजा होत नाही. आजही मात्र आपण जी लक्ष्मीच्या पूजनच्या दिवशी लक्ष्मीपूजनला जी लक्ष्मीची मूर्ती आणून ठेवणार आहे आपण, तिला सुद्धा मात्र पुढच्या अमावस्याला विसर्जन करायचं असतं. आता आपला कार्यक्रम उलटाच आहे. गणपती बाप्पा ह्या वर्षाचा पुढच्या वर्षी बुडवते, वर्षभर ठेवते, ही गोष्ट चुकीची. लक्ष्मीपूजन झालं ती मूर्ती सुद्धा पुढच्या वर्षापर्यंत ठेविते, ही बी गोष्ट चुकीची आहे. म्हणून मात्र या ठिकाणी आपल्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे का बा, गणपती बाप्पा, महादेवाची पिंड, लगडादेव रंगनाथ, अन्नपूर्णा माता आणि आपली कुलदेवता तुळजा भवानी माता, आपले कुलपुरुष 7व्या दादांचे वडील 8वे दादा आणि खंडोबा, या 7 देवता आणि ती सुपारी आहे.
तेवढी सुपारी फक्त आपल्या घरातल्या देवस्थानी ठेवा. गणपती बाप्पा विसर्जन करतात त्या पाण्यात तुम्ही बुडून घेतली ना ती एक आंघोळ, नवरात्राची मातीच्या पाण्यात विसर्जन केले ती एक आंघोळ. आणि आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी मात्र त्या सुपारीला धनत्रयोदशी पासून तर लक्ष्मीपूजन पर्यंत तुम्ही हळद कुंकू तांदूळ फुले वाहत राहणार आहे त्याच्यावर ते. म्हणून मात्र ते हळद कुंकू तांदूळ फुलं वाहिलेले धनत्रयोदशी पासून तर दिवाळीपर्यंत हे एका हिरव्या कपड्यामध्ये, तसा हिरवा चुडा असतो ना त्या हिरव्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. तुम्हाला दिवाळीची वाट पाहायची गरज नाही, कायमची दिवाळी तुमच्या घरात राहील. अनुभव घेऊन पहा. म्हणून अशा पद्धतीनं ही वचन लक्ष्मी राहते आपल्या घरामध्ये. किचन रूम मध्ये लक्ष्मी राहते. स्वयंपाक बनवणारी लक्ष्मी आहे, स्वयंपाक बनवणारी लक्ष्मी. पैसा धनधान्य आणि माता भगिनी या लक्ष्मी आहे. पण ह्या तिन्ही लक्ष्मी मात्र स्थिर राहणाऱ्या नाही. म्हणून इथं मात्र या लक्ष्मीचा असे एक दिवाळीच्या टायमाला विधी आहे. 3 मडके वगैरे घेऊन या पद्धतीनं तुम्ही ते बोळके आणतात. त्या बोळक्यामध्ये काय ठेवायचं हे बी तुम्हाला माहित नाही. पण याच्यामध्ये सविस्तर मात्र ते 7 बोळक्यामध्ये 7 प्रकारचे धान्य ठेवायचे. आणि ती पूजा मात्र सविस्तर तुम्ही वाचून घ्यायच्यामध्ये. म्हणून मात्र कदाचित वर्षभर डाळ पीठ मीठ आणि तांदूळ या 4 वस्तूमध्ये लक्ष्मी राहते. डाळ पीठ मीठ आणि तांदूळ या 4 वस्तूमध्ये लक्ष्मी राहते. तुम्ही वर्षभरात सायंकाळी 5:30 नंतर 12:30च्या आतमध्ये कोणाला डाळ दिली असेल, कोणाला पीठ दिलं असेल, कोणाला मीठ दिलं असेल, कोणाला तांदूळ दिले असेल ना तर त्याच्यात तुमची लक्ष्मी घरातून जाते आणि बांधल्या जाते. सायंकाळी 5:30 नंतर 12:30च्या आतमध्ये कोणाला डाळ पीठ मिठण तांदूळ या वस्तू चुकून सुद्धा द्यायच्या नाही. मग काय करायचं? शेजार धर्म तर करावं लागेल का नाही? शेजार धर्म तुम्ही करा, पण शेजार धर्म असा कोरड्या शिजायचा नका करू. तुम्ही तांदूळ दिले म्हणून लोक शिजूनच खातील असं नाही. तुम्ही डाळ दिली म्हणजे लोक डाळच बनवून खातील असं नाही. तुम्ही पीठ दिलं म्हणून मात्र भाकरीच बनवून खातील असं नाही. आणि तुम्ही मीठ दिलं म्हणून मात्र भाजीमध्येच मीठ टाकतील असं बी नाही. लोक लय विचित्र आहे. म्हणून अशा पद्धतीनं सगळेच नाही त्याच्यामध्ये. पण यामध्ये तुमच्याकडून आणलेलं डाळ पीठ मिठण तांदूळ हेच आमच्याकडे शिल्लक राहिलं. आणि एखादा महात्मा जर आपल्या दारात आला ना ते शिल्लक राहिलेलंच आपण त्यांना देणार. आणि पण भरपूर व्यक्ती मात्र आपल्या समोर येते ना, तुम्ही पहा ज्या टायमाला भिक्षा मागायला येते ना त्यांना मात्र भाजी भाकर नाही चालत, कोरडा शिदा घेतात. ते चुकून सुद्धा कोरडा शिदा द्यायचा नाही. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. तुमच्याकडे कोरडा शिदा मागितलं ना तुम्ही म्हणा हात धुवा जेवून घ्या. शेजारी तुमच्याकडे आला ना डाळ पीठ मीठ मागायला जर सायंकाळी आले त्यांना म्हणा भाऊ जेवून जा. ते म्हणून सगळेजण उपाशी आमचे आले मग त्यांना डाळ भात बनवून द्या. जनसेवा ही शिसरसण अन्नदानाची सेवा सर्वात श्रेष्ठ. सगळे जेवले तर तुमच्याला परिवाराला मात्र 33 कोटी देव आशीर्वाद देतील. म्हणून अशा पद्धतीनं डाळ पीठ मिठण तांदूळ या वस्तू आपण दिल्या असेल तर लक्ष्मी बांधल्या गेली असेल. मग ती लक्ष्मी बांधल्या गेली म्हणून मात्र आपल्या पाठीमागे परेशानी नाही. म्हणून मात्र आपली दिवाळी नाही. मग दिवाळीच्या अगोदर लक्ष्मी पूजनच्या अगोदर लक्ष्मी मोकळे करा. मग आता लक्ष्मी मोकळे करायची कशी? कधी कधी होतं तसं ना, एखादंच मात्र तुम्हाला जर गाडी घ्यायची असली तर पैसे जमा करून ठेवले का मध्येच काहीतरी उठून उभं राहतं. मोटरसायकल घे 4 व्हील गाडी घ्यायची म्हणून पैसे जमा करून ठेवले का मध्येच काहीतरी उठून उभं राहतं. मग तुम्ही म्हणता असं का म्हणून होतं? मग एखाद्याने तुम्हाला सांगितलं की तुमची लक्ष्मी बांधलेली. मग आपण म्हणतो बा आता ही 2 चाकाची विकून टाकतो, पहिली लक्ष्मी मोकळी करून घेतो आणि नंतर 4 व्हील गाडी घेतो. आता 2 चाकाची विकून टाकली हो, लक्ष्मी मोकळी करणाऱ्याला माहिती 2 चाकाची यानं विकून टाकले, पैसे भरपूर आहे. एवढी यादी दे ना लक्ष्मी मोकळी करायसाठी. 50 नारळ 1.25 किलो खोबरं खारकान
मग झाली लक्ष्मीच मोकळी झाली. बाबा गेल्या आणि दसम्या गेल्या, पाय चपला नाही राहिलं. व ती गेली, पाय पाय फिरायला लागले. घर होत नाही ना, तिळा सुद्धा आपण तेच करतो. घर होत नाही, तिळा सुद्धा तेच करतो का नाही. घरासाठी पैसे चिवचिव करून ठेवले का मध्येच काहीतरी उठून उभं राहतं. मग तुम्ही म्हणते बा एखाद्याने तुम्हाला सांगितलं, आता तो माणूस काय तुम्हाला घरी सांगायला नाही येत, आपणच विचारायचा तो. मग तो म्हणतो एकदाची लक्ष्मी मोकळी करून घ्या. मग लक्ष्मी मोकळे कर का म्हणतो, तो तिथं प्लॉट आहे ना, तेवढा प्लॉट विकून टाकतो, लक्ष्मी मोकळी करून द्या. आता प्लॉट विक्री केला हे जर त्याला माहिती झाली हो, तो चांगलीच लक्ष्मी मोकळी करून घेईल आपली, बरोबर आहे ना. म्हणून मात्र या गोष्टी न करता तुमच्याकडे सहजरित्या मात्र विधी आहे, तेच तुम्ही सहज करू शकते. मग काय विधी सांगितलंय की अशा चाव्या घेऊन लक्ष्मी मोकळी होणार नाही, आणि अशा चाव्या आपल्या गळ्यामध्ये बांधून मात्र सगळे बंधन खुल्ले होणार नाही. ही चावी गळ्यात बांधून म्हणले हो, बऱ्याच जणांच्या गळ्यात पाहिले ना, आम्हाला योगायोगाने मिळाली ती. मग आम्ही काय गळ्यात नाही बांधणार, ती पण मग दाखवाय म्हणून आणली बा. त्याच्यामध्ये काय खूप मस्त हेवी बनवली ती, पण असा देखावा किती केला तर याच्यात बंधन खुल्ले होणार नाही. मग इथून मात्र फक्त या पद्धतीने मात्र हे कुलूप आहे, दिसतं ना तुम्हाला. लक्ष्मी मोकळी करायसाठी हे महत्वाचं आहे. याचा एक अनुभव मात्र तुम्हाला सहज सांगणार, त्याला झाले बरेच दिवस झाले त्याला. आम्ही तिकडं हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश तिकडे गेलो होतो आम्ही. त्या टायमाला आलो आम्ही आणि काशीमध्ये काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं, आणि जिथं गाडी पार्किंगला लावली होती त्या ठिकाणी आम्ही गाडीमध्ये बसलो थोडंसं. आपले काही फळं फुलं वगैरे हे ते आणायला गेले आपल्या गाडीमधले. 2 माणसं आपल्या गाडी जवळ आले आणि इकडून तिकडून मात्र असं डोकून पाहिजे ते, तर त्यांना काचातून काही दिसेना. पण आपले जे माणसं बाजूला गेले होते त्यांचं सहज लक्ष गेलं की हे माणसं गाडीला गरके का म्हणून मारू राहिले. मग ते आले, तिकडून आले, त्यांना विचारलं म्हणे का हो. मग ते म्हणले महाराज, आता ते हिंदीमधून बोलले, आमचा आणि हिंदीचा थोडासा सूत्रा नाही आती, लेकिन हेलपटे खाती. म्हणून त्यांनी हिंदीमधून विचारलं, एक मुद्दा सांगितला त्यांनी. महाराज नाव असलं त्यांनी, महाराज काही मार्गदर्शन देतील का भाषा. मग तिथं त्यांच्या एका ताईंना डॉक्टरांनी कॅन्सरचा आजार सांगितला आणि 6व्या दिवसाचा सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर ताईचा मृत्यू होईल असं सांगितलं. हे सत्य आख्यायिका आहे. त्या टायमाला त्यांनी विचारलं, हे बाबा मार्गदर्शन देतील का. मग आम्ही त्यांना आपले ते बिहारचे राजबोले मिस्त्री त्यांना बरोबर घेऊन गेलो होता. त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं त्यांना मार्गदर्शन देते. मग तो त्यांचं मार्गदर्शन देईपर्यंत त्या ताईंना बोलून घेतलं फोन लावून. त्यांचं मार्गदर्शन काय आहे, आम्ही 25-25, 30-30 मजली बिल्डिंगचे काम करतो आम्ही, आणि 50-60 माणसं आमच्याकडे कामाला आहे. पण एखाद्या वेळेस मात्र असं होतं ना, पहाड बांधला आणि त्या पहाडावरून एखादा पडला ना, त्याचा जर पाय फ्रॅक्चर झाला तर बरेचसे पैसे त्याच्यातच खर्च करावे लागते. म्हणजे सगळे खाऊन पिऊन बरोबरीची. मग ते म्हणले तुम्ही काही मार्गदर्शन देणार का. त्या टायमाला या गोष्टी माहिती नव्हत्या. सहज म्हणलं फक्त असे कुलप घेऊन या, कुलप घेऊन या. दादा हुशार दिसतो म्हणजे ना. असे कुलप घेऊन या, असे कुलप घेऊन आले आणि फक्त असं कपाळाला लावून गेलं कुलप दोघांना 2, आणि सांगितलं म्हणलं शुक्रवारच्या रात्रीला उशाला ठेवा, उशाखाली
शुक्रवारच्या रात्रीला उशी खाली ठेवा आणि शनिवारी मात्र एका कागदावरती असं लिहून घ्या, आमच्या घरातली जागा जर बांधेल असेल तर ती मोकळी व्हावा, आमचा धंदा व्यवसाय बांधेल असेल तो मोकळा व्हावा, लक्ष्मी बांधेल असेल ती मोकळी व्हावा, घराच्या परिसरात असणारं देवस्थान बांधेल असेल ते मोकळं व्हावा, घरातलं देवस्थान बांधेल असेल ते मोकळं व्हावा. घरातलं देवस्थान कसं, तुम्ही हॉलमध्ये जे देवस्थान बनवतात ना, काय सांगता मी, तुमच्या घरातल्या सुखशांतीसाठी ना स्वयंपाक स्थानापर्यंत पूजा स्थानापर्यंत बाहेरचं कोणी आलं नाही पाहिजे. मग जर समजा एखादा व्यक्ती पाहुणा म्हणून आला, त्याने मात्र तुमच्या घरातले देवस्थानाचे देव पाहिले तर तिथं मात्र देव बांधल्या जाते. म्हणजे असं काय बघा, नाड्या बिड्यानं नाही बांधते, साखळी बिगळे नाही बांधते, पण दृष्टीना नुसतं पाहिलं तरी त्याला आपण दृष्ट म्हणतो. म्हणून अशा पद्धतीनं घरातले देव बांधेल असेल, धंदा व्यवसाय बांधेल असेल, लक्ष्मी बांधेल असेल, घराच्या परिसरातली जागा बांधेल असेल, हे सगळं मात्र मोकळं व्हा. असं म्हणून मात्र एक कुलूप असं हातात धरायचं. श्रद्धा विश्वास असणाऱ्या देवी देवतेच्या मंदिरात जाऊन सायंकाळच्या वेळेस असं हातात धरून ती चिठ्ठी वाचायची आणि ते कुलूप मात्र तशाच पद्धतीनं तिथं ठेवून द्यायचं. सकाळी जर समजा पुजारी आले तर त्या पुजाऱ्यांनी मात्र हे कुलूप खोक्यातून काढलं आणि कुलपाला चावी लावून कुलूप खोललं का तुमचे सगळे बंधन खुलले होतात. दिवाळी काही दिवस पुढे येणार त्या टायमाला हा पहिला विधी करून घ्यायचा. मग आता इथंही मात्र कुलूप असा हात लावून दिलं तर शुक्रवारच्या रात्री मात्र तुमच्या उशाखाली ठेवायचं आणि शनिवारच्या रात्रीला सायंकाळी आंघोळ पांघोळ करून यायचं. विधी आरती झाली का इथं म्हणतात ते कुलूप ठेवून द्यायचं. आम्ही रात्री 12-1 वाजता मात्र खोलतो ते. आता गेल्या वर्षाचा अनुभव मात्र सांगतो आम्ही. एका ताईचे कुलूप, त्याला 4 चाव्या होत्या, 4 दात होत आवडून मात्र चाव्या फिरून 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 वाकून गेलं. काही चाव्या पण खोलं ना ते. म्हणलं या चाव्या का बदलून आणल्या काय म्हणलं हे नेमकं. पण ते आम्ही सांगतो ना, हे कुलूप खोक्यातून पाहायचंच नाही, ते खोड्याळ का काय म्हणून असं जसं असेल तसंच पॅकिंग मध्ये घेऊन यायचं. आता त्याच खोक्यातल्या चाव्या त्या दुसऱ्या असतील कशा, ते पुन्हा घालून दिलं त्याच्यामध्ये. म्हणलं हे परत देऊन टाकू, आता हे बदलून आणा म्हणून खोलाला. पुन्हा नंतर विचार केला, आणखीन ते ठेवून दिलं. पूजा बिजा झाली. पुन्हा म्हणलं आता शेवट खोलून पाहतो. मग खोललं तर सहज खोललं ते सहज. म्हणजे अशा पद्धतीनं हा एक सोपा उपाय. दुसरा एक उपाय मात्र दिवाळीच्या काही दिवस अगोदर आपल्या माता भगिनीला मात्र मुरळी येतात का. मुरळी येतात ना. मुरळी नाही बघा. तुमना भाषेत काय म्हणस, मूळ म्हणस. मूळ आमनाकडे मुरळी म्हणस. आणि काही ठिकाणी मुरळी म्हणस. मुरळी म्हणलं का मग पुढे वाघ्या लावा लागतो. वाघे मुरळी. हा लय मोठा योगायोग आहे. काय पाहुणा येण्याच्या अगोदर काही विधी करावं लागतील. पाहुणा तुम्हाला फोन करीन, हाय का घरी, मूळ लावायला यायचंय. मग तुम्ही सांगायचं का सकाळी थोडी धावपळ राहते. आता शेतीचे काम चालू आहे ना, कांदे लागवड, मका सोंगणं, बिट्या काढणं. तर मग दुपारून या 3 वाजेनंतर. आणि त्यांना सांगायचं फाट्यावर आलं का फोन करा. फाट्यावर आलो फोन करा. एक तर कालच घर बदलून टाकलं. पाहुणं म्हणशील घर यांचंच होतं, यांची बदलवलं कुठं.
पण तुम्ही फाटेवर आले का मग घ्यायला जायचं, पाहुणा यायच्या अगोदर फाटेवर जायचं. घरच्या ताईंना सांगायचं तुम्ही आज मात्र काहीच काम करायचं नाही, फक्त काय करायचं, पाहुणा येण्याच्या अगोदर झाडून झुडून तो केर कचरा एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून ती पुडी रात्रभर घरातल्या देवस्थानी घरात ठेवा. दुसऱ्या दिवशी ती पुडी जसली तशी घराच्या बाहेर टाका. आणि ती पुडी मात्र जर समजा एखाद्याने खोलली ना, तुमची बांधलेली लक्ष्मी एका सेकंदात मोकळी होते, एका सेकंदात. मग आता ही पुडी टाकली, मग पुडी खोलायला काय काशीचं बामण बिमन लागेल काय? नाही. पुडी खोलायला काशीचं बामण नाही लागणार, MA झालेला नाही लागणार. एवढं रांगत रांगत एखादं बाळ गेलं आणि त्याने ती पुडी खोलली तरी बांधलेली लक्ष्मी एका सेकंदात मोकळी होती तुमची. हा एक सोपा विधी आहे. मग पाहुण्याला मात्र तिकडून सगळे शेतीवाडी सगळं दाखवून आणायचं, तोपर्यंत आपला कार्यक्रम होऊन जाईल. हा एक मोठा योगायोग आहे. आणि हेच नाही, वर्षभर तुमच्याकडे पाहुणे येणार असले ना, वर्षभर विधी करा. हा दिवाळीच्या टायमालाच नाही, वर्षभर फक्त पाहुणे दुपारून 3 वाजेनंतर तुमच्याकडे येणार असले ना, तर तुम्ही तुमच्या सुख शांतीसाठी काशी, वाराणसी, गाणगापूर, तुळजापूर करण्यापेक्षा ना 1 दिवसाचं काम बुडन. याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे? पण लय मोठा योग आहे हा. 1 दिवसाचं काम बुडन. तेवढ्यात मात्र काशी, वाराणसी, गाणगापूर कुणाकडे बाबा निघाला म्हणे, तिकडे गेले 1000-2000 खर्च झाले. त्याच्यापेक्षा 200 रुपये 500 रुपये रोज तुमचा बुडल, पण खूप मोठा योग वगैरे राहील हा. म्हणून पण पाहुणा घरी येण्याच्या अगोदर, नाही तर पाहुणा आला मग म्हणायचं मी जाडी द्या, आता थोडस थांबा, असं म्हणलं नाही जमत. बघ म्हणून असा हा योगायोग आहे. या 2 गोष्टी करा, बाकी दुसरं काहीच करू नका. या गोष्टी आपल्याकडेच आहे, काही याला पैसे लागत नाही. फक्त तुमची श्रद्धा फार महत्वाची. श्रद्धेने करा, निश्चित अनुभव येणार. आणि श्रद्धा नसेल ना, तुम्ही किती विधी मार्ग केले तरी अनुभव येणार नाही. यावरून नंतर सांगतो ना आम्ही, तुझं आहे तुझं पशी परी, तू जागा चुकला असे. या गोष्टीबद्दल एक उदाहरण म्हणून कायमस्वरूपी आम्ही सांगत असतो. विश्वास असेल तर आपल्यातल्या गोष्टी आपल्याला दिसतील. परमेश्वराने काय ठेवले, कुठं शोधायची गरज. आम्ही दोघा मित्रांची गोष्ट सांगतो. दोघं मित्र वारीला निघाले. वारीला जात असताना 10-15 हजार रुपये मात्र त्यांच्याकडे होते. 10-15 हजार रुपये त्यांच्याकडे होते. आता वारीमध्ये, यात्रेमध्ये हौशे गौशे नवशे सगळे असतात. हौशे गौशे नवशे सगळे असतात. तुम्हाला हौशे गौशे नवशे माहिती नसेल, तुम्ही एखाद्याचं नाव हौशा आठवते. आमच्याच बैलाचं नाव गौशा होत. हौशा गौशा म्हणजे घरी काही काम होत नाही ना, ते हौस मौज करायला जाणारे त्यांना म्हणते हौशे. आणि काही सापडेल का काय, खिसे कापणारे त्यांना म्हणते गौशे. त्याला काय म्हणते, चोर करायला जाणारे, म्हणजे चोरी करायला जाणारे. काही सापडेल काय, खिसे कापणारे त्यांना म्हणते गौशे. हौशे गौशे नवशे माहिती. काही देवाला सांगायला जाणारे, 10 लाखाचे कांदे होते, 10 लाखाची मका होते, तुला एक नारळ फोडीन, हे 900. लाखाचे कांदे होते, 10 लाखाची मका होते, तुला 1.25 किलो पेढे वाटेल, हे 900. आता विचार करा तुम्ही, 10 लाखाचे कांदे करून द्यायचे का 10 लाखाची मका होईल, तवा हा एक नारळाने मग नारळ काही सगळं ठेवईल का तो? नारळ फोडलो पहिले तरी 5 तुकडे टाकीत होते, आता एकच तुकडा ठेवले म्हणजे देव काय खातो काय झाला. आणि त्यातल्या त्यात जर जमत ते पावलं ना, मग त्याच्या तोंडाकडे पाहा. मग नारळ पावलं ना, मग त्याचं वाकडं तिकडं तोंड.
पावलं वा. मग म्हणणार नाही देवाने घेतलं, जाऊ द्या आता. 10 लाखाचे कांदे होते, 10 लाखाचे मका होते, तुला 1.25 किलो पेढे वाटीन. पेढे वाटीन किती पेढे ठेवतो? एक. आम्ही अजून काही एक पाहिलं नाही, आम्हीच एक ठेवला नाही सगळं. तर इकडे गाड्या पूजा करते तर आम्हीच एक ठेवत नाही, आम्हीच अर्धे करू. म्हणून आता देव एवढा भोळा आहे का हो? 10 लाखाच्या कांदे करायचे पोतभर नारळ फोडून नाही खाता येते देवाला तिकडं. 10 लाखाचे कांदे करीपर्यंत 1-1.5 लाखाचे पेढे घेऊन नाही खाता येत का? म्हणून मात्र याला म्हणते 900. याला म्हणते 900. हौशे गौशे 900. आणि देवाचं मुख दर्शन करणारा तो वेगळाच असतो. देवाचं मुख दर्शन करणारा वेगळाच असतो. तो आपल्या पोटापाण्याक सुद्धा पाहत नाही, पोटापाण्याक सुद्धा पाहत नाही. 2-3 महिने मात्र वारी करून 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 मात्र जर जो गेला ना, जो खरोखर यात्रे करू, तो म्हणतो एकदाच पहिलं पांडुरंगाचं दर्शन घेतो, नंतर पुढचं पाहतो. पण पांडुरंगाला खेत्री असं लांब बसेल राहतो, मंदिर लांब राहतं आणि आजूबाजूला मात्र हॉटेल राहते. याला पहिली मात्र भूक लागू देते खडबड, परीक्षाच राहते का नाही. म्हणजे म्हणतो पहिलं खाऊन घेतो, बारीला लागलं जर गेलंच पडून तेवढं मरून तर मग पोटात काही नसलं चक्कर येईन ना. हो ते जावं अथवा राहो पांडुरंग दुडे भाऊ, असा भाव मात्र ज्याचा आहे ना तोच खरा बघताय. मग तिथं मात्र पोटभर जेवून घेतलं ना, हॉटेलमधून निघाला का पुढे ते कपडे लत्याचे दुकान, तो म्हणतो कपडे कुपडे पाहून घेतो. कपडे कुपडे घेतले का पुढे राहते खेळणे पाळणे, मग लहान लहान मुलांचे खेळणे घेऊन घेतो नातू पंतला. मग सगळा बोजा बोकडने घेतला का मग पांडुरंगाच्या समोर जातो. पांडुरंग काय म्हणत असत, म्हणजे याला का दुसरा बाजार नाही काय म्हणजे तिकडं सगळा बोजा बोकडने घेऊन माझ्याकडे आला. मग आता खरोखर बघताय का हा? तर हे दोघं गेले एका ठिकाणी मुक्काम करून ना, आजूबाजूला देवदर्शन करून तिथं यायचं होतं. तिथं होते गौशे, तिथं होते गौशे खिचे कापणारे, चोऱ्या करणारे. मग त्या माणसाने सांगितलं, आता एकाला यात्रेचं सगळं माहिती होतं, हौशे गौशे 900. त्यांना सांगितलं आता इथून मात्र आपल्याला सांभाळून राहावं लागेल. हा इथं आहे गौशे, नाही तर मग आपलं झेंडेवर पंढरपूर राहील. मग इथं काय करायचं? मग रात्रीचे 4 प्रहर आहे. पहिले प्रहर में सब कोई जागे, दुसरे प्रहर में भोगी, तिसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. पहिल्या प्रहरात सगळे जागे राहते, दुसऱ्या प्रहरामध्ये संसारी व्यक्ती जागे राहते, तिसऱ्या प्रहरात चोर लोक जागे राहते आणि चौथ्या प्रहरात योगी लोक जागे राहते. म्हणून 5:30 वाजेनंतर चोर लोक जेवण करून झोपतात आणि 12 वाजेनंतर उठतात. मग ज्याला यात्रेमधले हौशे गौशे 900 माहिती होतं ना, त्यांनी सांगितलं 5:30ला चोर लोक जेवण करून झोपतात ना, त्या टायमाला आपलं पैशाचं गठुड त्यांच्या उशाला ठेवून द्यायचं. ना चिंता ना भाई, हमेशा जनार्दन स्वामी की जय. रात्रभर गार झोपा. जेव्हा मात्र 12च्या नंतर चोर उठायचे, यांच्याच उशा पायथ्याला चाचपडीत बसायची. एक म्हणतो तो दगड आहे त्या दगडाखाली असं, एक म्हणतो इकडे, एक म्हणजे इकडे, इकडं खड्डा खोद तिकडं खड्डा खोद, इकडं पाय तिकडं पाय, चाचपडून 3:30 वाजेपर्यंत थकून जायचं. मग मात्र यांचा काकड्याचा टाइम व्हायचा. तेव्हा ते चाचपडून थकून गेले का पैशालाच उसा लावून झोपायचे. हे काकड्याचा टाइम झाला, त्या टायमाला उठले का ते पैशाचं गठुडं काढून घ्यायचे, सकाळी बसता थुका लावून मोजायचे यांच्या समोर. संध्याकाळी पैसे सांभाळायला त्यांच्या उशाला. मग शेवट 15 दिवस झाले पैसे सापडू दिले नाही, पैसे सांभाळायला चोरांकडे. हे मग ते निवांत झोपायचे. आणि 15 दिवसाचा कार्यक्रम संपला, मग मात्र त्यांनी असं अडवलं, थांबा सकाळी आमच्या समोर पैसे मोजित तुम्ही, मग रात्री ठेवीत होते कुठं? मग हे काय म्हणले, आमचे पैसे तुमच्या जवळ, पण हे तुझं आहे, तुझं पशी परी तू जागा चुकलाशी. पण विश्वास नाही ना, आपण चोर आहे.
तुमचा देवावरती विश्वास नाही, ज्याचा देवावर विश्वास नाही ना ते चोर समजायचे. मग आता इथं मात्र यांचा विश्वास नाही, आपण चोर आणि आपल्याकडे काल पैसे ठेवायला देते नाही. आपल्या उशा पायथ्याला चाच पडीत नव्हते, दुसरीकडे चाच पडायची. मग काल सापडन यांना. म्हणून अशा पद्धतीनं मात्र परमेश्वराने या सगळ्या वस्तू मात्र या सगळ्या गोष्टी आपल्यातच ठेवल्या. असं हे माहिती पत्रक दिवाळीचं तुम्ही सहजरित्या मात्र वेगळं दुसरं काही नाही. एखाद्या ग्रंथातून पाहिलं मग मात्र माहिती पत्रक बनवलं. 15 वर्ष 3 महिन्याच्या साधनेतून हा तुम्हाला मिळालेला प्रसाद आहे. तुमच्या सगळ्याची दिवाळी व्हावा आणि कायमची दिवाळी तुमच्या घरात राहावा. तुमच्या घरात एकमेकीचा राहावा, एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा राहावा. तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावा. तुमचं 2 रुपये कर्जही मिटावा. या सगळ्या गोष्टी मात्र तुमच्या घडावा म्हणून मात्र परमेश्वराने हा प्रसाद दिला तुमच्यासाठी. तर असे हार प्रकारचे विधी मात्र याच्या ठिकाणी म्हणून मात्र तुम्ही माहिती पत्रकात दिलेल्या विधीप्रमाणे मात्र दिवाळी करा. त्याच्यातून मात्र काही शंका असली तर मात्र तुम्ही विचारू शकता. आता याच्यामध्ये फक्त शॉर्ट मात्र सांगितलं. दुसरं मात्र आपली ओवळी असते. ओवळी म्हणजे